पुण्यातील कोरेगाव पार्क सरकारी जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवार चांगलेच अडचणीत आलेत। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार मुलगा पार्थ पवारांच्या बचावासाठी सरसावल्याचं चित्र आहे। पुण्यातील मुंडवा परिसरामधील सुमारे 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीनं केवळ 300 कोटींना खरेदी केली होती। धक्कादायक बाब म्हणजे या खरेदी प्रकरणात त्यांनी अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती आणि यावरून राजकारणही तापलं। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलाय। त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेचा भडीमार केला। मला असं वाटतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात आणि मारामाऱ्या करतात तेव्हा पालक म्हणतात की टीचरनी तेव्हाच थांबवायला हवं होतं। तसाच काहीसा प्रकार आहे। पार्थ पवार काही कुकुलं बाळ नाही आहे की त्याला कळत नाही की बरोबर काय आणि चुकीचं काय आहे। आणि हे नुसतंच चुकीचं आणि बरोबर नाही आहे, याच्यात सिस्टमॅटिक फ्रॉड आहे आणि तो थेट फेब्रुवारी महिन्यापासून जूनपर्यंत अमेडियाने केला। पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना जयशाची इच्छा होती तसंच आहे बघा। आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा। हे उघडकीस जर आले नसते प्रकरण, मुंडवा प्रकरण, तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती। त्यामुळे ते अधिकारी दोषी आहेत। दादांचं म्हणणं बरोबर आहे। उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली दोषी कोण, या सरकारची मानसिकता आहे का कारवाई करायची? आम्हाला कोर्टातच जावं लागेल आणि कोर्टातूनच ही बाब सोडवावी लागेल। दरम्यान वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनामध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसनं विदर्भातील विकासाचा मुद्दा उपस्थित केलाय, सरकारला वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सवाल केला आणि त्यानंतर आता सत्ताधारी भाजपनंही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये सकारात्मक असल्याचं म्हणत जुन्या कढीला नव्यानं ऊत आणला। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेलाही लक्ष्य केलं आणि विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। असतील पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्वाचे सदस्य आहेत ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतात। त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत। आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्व देत नाही। यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे। महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे। काही होत नाही, काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही। नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी। आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे। संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ? तर वेगळ्या विदर्भावरून भाजपमध्ये सुद्धा मतांतर असल्याचं समोर आलंय। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा, माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। कुणाच्याही बापामध्ये ती हिंमत नाही,
मुंबई आणि महाराष्ट्र एकत्र आहे. मुंबई आणि विदर्भ देखील एकत्र आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्वी होती, परंतु आता आपण बघतोय की देवेंद्रजी फडणवीस हे नागपूरमधून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत आणि विदर्भाचा झपाट्यानं विकास येतोय, विदर्भ झपाट्यानं पुढे जातोय. त्यामुळं आता तरी वेगळ्या विदर्भाची मागणी ही अजेंड्यावर नाही. दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस वादाला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. रायगडच्या या रणांगणात स्वतः अजित पवारांनी एंट्री घेतली आहे. आता हे थांबलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं. तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे. सामंत, तटकरे आणि गोगावले यांच्याशी चर्चा झालेली आहे माझी, लवकरच निर्णय घेणार असं अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. मी अजून काही बातमी पाहिलेली नाही, पण जर दादाने जर विचार करत असतील तर चांगली बाब आहे. आम्हाला काय हौस नाही वाद करत हे करायचं, परंतु दादाने त्यांची पण जी मंडळी आहेत त्यांनाही कल्पना द्यावी, त्यांनाही सांगावं. चुकीचं आणि खोटं नाटं जे काय व्हिडिओ दाखवण्याचं काम किंवा हे जे काय चाललेलं आहे हे पण कुठंतरी आता आम्हाला शोधणं गरजेचं वाटतं आहे. कारण आरोप प्रत्यारोप हे होतं ठीक आहे, परंतु बदनामी एखाद्याची जाणून बुजून करणं की त्याच्यामध्ये काय तथ्य नसताना हे पण थोडंसं वरिष्ठांनी त्याचा शोध घ्यावा असं आम्हाला वाटतंय. सेनेकडनं देखील एक पाऊल पुढे दादाकडनं एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील, हे तुम्हाला आम्ही सांगतो. कारण काय आलंय, आम्हालाही हौस नाही आहे की वादिवाद करून राजकारण करायचं, संघर्ष करून, परंतु प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय.